Hello students, welcome to your online physics lectures. We are studying chapter electrostatics. Today in this session, we are going to study potential energy of a single charge in an electric field, then potential energy of two charges or dipole in an electric field. First, we will study potential energy of a single charge in an electric field. Earlier, we have obtained an expression for potential energy of a system of charges when the source of the electric field, that is charges and their locations, were specified. याअगोदर आपण चार्जेस किंवा चार्ज सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी काढलेली आहे, पण तेव्हा आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचा सोर्स म्हणजे जो की चार्ज होता तो चार्ज माहित होता आणि त्याचं लोकेशन माहित होतं. इथं मागच्या वेळेला आपण दोन चार्जेस घेतले होते Q1 Q2. यांची पोटेन्शियल एनर्जी काढताना अगोदर दोघांना इन्फिनिटीला घेऊन गेलो. पहिल्यांदा Q1 घेऊन आलो ए पॉइंट वरती, वर्क डन काढलं 0. नंतर Q2 ला घेऊन आलो. Q2 जो आहे या Q1 च्या इलेक्ट्रिक फील्ड मधनं मूव्ह करतोय, म्हणून आपल्याला वर्क परफॉर्म करावं लागलं. त्याला इथं ठेवलं. मग या दोन चार्जेसना म्हणजे या सिस्टीमला तयार करण्यासाठी एकूण करावं लागणारं कार्य म्हणजे Q1 ला इन्फिनिटी पासून ए वरती आणण्यासाठी करावं लागणारं कार्य प्लस Q2 ला इन्फिनिटी पासून बी पॉइंट वरती आणण्यासाठी करावं लागणारं कार्य. हे कार्य त्या सिस्टीम मध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर झालेलं आहे आणि पोटेन्शियल एनर्जीची आपण किंमत काढली. आता इथं इन दिस सेक्शन वी डिटरमाइन द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ चार्ज और चार्जेस in an external field E bar which is not produced by the given charge or charges whose potential energy we wish to calculate. आता आपल्याला चार्जची पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. चार्ज एक्सटर्नल फील्ड मध्ये ठेवलेला आहे आणि हे एक्सटर्नल फील्ड आपल्याला दिलेल्या चार्जने निर्माण केलेलं नाही, हे कोणीतरी एक्सटर्नल सोर्सने निर्माण केलेलं आहे. The external sources could be known, unknown or unspecified, but what is known is the electric field E bar or the electrostatic potential V due to the external sources. इथं आपल्याला जे काही इलेक्ट्रिक फील्ड निर्माण केलेला आहे तो एक्सटर्नल सोर्स माहित असू शकतो, माहित नसेल किंवा अनस्पेसिफाईड म्हणजे सांगितलेलंही नसेल. पण या परिस्थितीमध्ये आपल्याला जे माहित असणं आवश्यक आहे ते आहे त्या इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी म्हणजे ई बार किंवा त्याचे इलेक्ट्रिक पोटेन्शियल व्ही. हिअर वी अज्युम दॅट द एक्सटर्नल फील्ड इज नॉट अफेक्टेड बाय द चार्ज Q if Q is very small. The external electric field E and the corresponding external potential V may vary from point to point. इथं आकृतीमध्ये बघूया. इथं हे एक्सटर्नल फील्ड आहे. हे एक्सटर्नल फील्ड या चार्जमुळे प्रभावित होणार नाही. चार्ज Q जो आहे हा चार्ज या इलेक्ट्रिक फील्डला अफेक्ट करणार नाही. म्हणजे याचा अर्थ हा चार्ज जो घ्यायचा आहे आपल्याला तो अत्यंत स्मॉल छोटा असणं गरजेचं आहे, त्याचा मॅग्निट्यूड कमी असणं गरजेचं आहे. एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड हे अंतराबरोबर बदलत जाऊ शकेल. जसं जसं आपण उजव्या बाजूला जाऊ तसं तसं इलेक्ट्रिक इंटेन्सिटी कदाचित कमी कमी होत जाईल. इंटेन्सिटी बदलली म्हणजे पोटेन्शियल पण बदलणार आहे. म्हणजे इथं या स्पेसमध्ये XY प्लेन मध्ये ह्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे. जसं आपण Y ऍक्सिस पासून दूर जाऊ तसं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे E आणि पोटेन्शियल V हे अंतराबरोबर व्हॅरी होणार आहे, चेंज होणार आहे. इफ VR is the external potential at
any point P having position vector r bar. P हा एक पॉइंट आहे, त्याचं पोझिशन वेक्टर म्हणजे ओरिजिन पासूनचं अंतर r बार आहे. या पॉइंट वरती हे जे काही इलेक्ट्रिक फील्ड आहे त्या इलेक्ट्रिक फील्डचं पोटेन्शियल VR आहे असं गृहीत धरू. देन बाय डेफिनेशन वर्क डन इन ब्रिंगिंग युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉइंट P इज इक्वल टू V, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी. मग या पॉइंट वरती पोटेन्शियल एनर्जी काढायची म्हणजे आपल्याला काय करायचं, या चार्जला इन्फिनिटी वरती घेऊन जायचं, इन्फिनिटी पासून त्याला ए पॉइंट वरती या P पॉइंट वरती आणायचं. हे हलवताना जेवढं कार्य केलं जाईल दॅट वर्क डन इज पोटेन्शियल. therefore work done in bringing charge Q from infinity to given point in the external field is work done is charge multiplied by potential. जो चार्ज आपण हलवतो आहे तो Q आहे आणि ज्या पॉइंट वरती त्याला आणलं जात आहे त्या पॉइंट वरचं पोटेन्शियल VR आहे. सो वर्क डन इज इक्वल टू Q मल्टिप्लाइड बाय त्या पॉइंट वरचं पोटेन्शियल VR. This work is stored in the form of potential energy of the system of charge Q. इथं सिस्टीम मध्ये एकच चार्ज आहे Q. या Q चार्जला इन्फिनिटी पासून त्या पॉइंट P वरती आणताना जेवढं वर्क परफॉर्म केलं ते सर्व वर्क त्या चार्ज मध्ये म्हणजे त्या सिस्टीम मध्ये पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर होत आहे. Therefore, potential energy of a system of single charge Q at r bar in an external field is given by potential energy symbol capital U वापरता येईल is equal to Q times VR. इक्वेशन 8.17. आता सिंगल चार्जची पोटेन्शियल एनर्जी काढली, आता दोन चार्जेसची सिस्टीम घेतली तर त्याची पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायची आहे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ टू चार्जेस इन an external field. इथं या दुसरी आकृतीमध्ये या सिस्टीम मध्ये आपण दोन चार्जेस घेतोय. Q1 A पॉइंट वरती आहे, Q2 B पॉइंट वरती आहे. इथं पूर्वीपासून इलेक्ट्रिक फील्ड आहे E. या इलेक्ट्रिक फील्डचं A पॉइंट वरचं पोटेन्शियल V1R आहे, या इलेक्ट्रिक फील्डचं B पॉइंट वरचं पोटेन्शियल V2R आहे. ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर म्हणजे ओरिजिन पासूनचं अंतर r1 बार आहे. बी पॉइंटचं पोझिशन वेक्टर म्हणजे ओरिजिन पासूनचं अंतर r2 बार आहे. बी चं ए पासूनचं अंतर r12 बार आहे असं अज्युम करू. इन ऑर्डर टू फाइंड द पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू चार्जेस Q1 and Q2 located at R1 and R2 respectively in an external field, we calculate the work done in bringing the charge Q1 from infinity to R1. अगोदर हे दोन्ही चार्जेस इन्फिनिटी वरती घेऊन जायचे. प्रथम आपण Q1 ला इन्फिनिटी पासून त्याच्या मूळ लोकेशन वरती म्हणजे ए पॉइंट वरती आणणार आहोत. इथं पूर्वी इलेक्ट्रिक फील्ड आहे म्हणजे या Q1 ला इन्फिनिटी पासून ए कडे आणताना या फील्डच्या विरुद्ध कार्य करावं लागेल. किती कार्य करावं लागेल तर वर्क डन इन दिस प्रोसेस इज इक्वल टू वर्क इज इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल. जो चार्ज हलवला जातो आहे तो Q1 आहे आणि ज्या पॉइंट वरती त्याला हलवलं जात आहे, ज्या पॉइंट पर्यंत त्याला आणलं जात आहे त्या पॉइंट वरचं पोटेन्शियल V1R आहे. मग Q1 चार्जला हलवण्यासाठी किती कार्य करावं लागलं, Q1 V ऑफ R1 इथं R झालेला आहे, पोझिशन R1 आहे, या पॉइंटच्या पोटेन्शियलला V1 ऑफ R1, या पॉइंटला V2 ऑफ R2 म्हणू. टू ब्रिंग द चार्ज Q2 टू R2 the work is not done only against the external field E but also against the field due to Q1.
आता Q1 चार्ज पोहोचला, त्याला हलवण्यासाठी करावं लागणारं कार्य काढलं. आता Q2 ला इन्फिनिटी पासून त्याच्या लोकेशन वरती घेऊन जायचंय, म्हणजे कार्य करावं लागेल. पण इथं कार्य आपल्याला या फक्त इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध करावं लागणार नाही, कारण इथं Q1 चार्ज पण आलेला आहे. हा Q1 चार्ज इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करेल, म्हणजे या एक्सटर्नल फील्ड आणि Q1 चं फील्ड या दोघांच्या विरुद्ध त्याला हलवलं जात आहे, म्हणून या दोघांच्या विरुद्ध आपल्याला कार्य करावं लागेल. सो वर्क डन इज नॉट ओनली अगेन्स्ट द एक्सटर्नल फील्ड E but also against the field due to Q1. Therefore, work done on Q2 against the external field, या एक्सटर्नल फील्डच्या विरुद्ध चार्जला इथून इथपर्यंत आणण्यासाठी किती कार्य करावं लागेल, तर चार्ज आहे Q2 आणि या इलेक्ट्रिक फील्डचं या पॉइंटवरचं पोटेन्शियल आहे V2 R2, कारण डिस्टन्स त्याचा R2 आहे, V2 R2. सो वर्क डन ऑन Q2 अगेन्स्ट एक्सटर्नल फील्ड इज इक्वल टू Q2 V of R2 अँड वर्क डन ऑन Q2 अगेन्स्ट द फील्ड ड्यू टू Q1 च्या फील्डच्या विरुद्ध करावं लागणारं कार्य म्हणजे Q1 Q2 डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन 0 R1 R2, जी आपण पूर्वी कंडिशन डिराइव्ह केलेली आहे. जेव्हा एक्सटर्नल फील्ड नव्हतं तेव्हा पहिल्या चार्जच्या विरुद्ध दुसऱ्या चार्जला हलवण्यासाठी करावं लागणारं कार्य म्हणजेच इंटेन्सिटी गुणिले चार्ज. इंटेन्सिटी या पॉइंटवरती या चार्जची इंटेन्सिटी आहे 1/4 पाय इप्सिलॉन 0 Q1 अपॉन R12 आणि जो चार्ज आपल्याला हलवायचा आहे तो आहे Q2. सो वर्क डन अगेन्स्ट द फील्ड ड्यू टू Q1 इज इक्वल टू Q1 Q2 डिवायडेड बाय 4 पाय इप्सिलॉन 0 R12, where R12 is the distance between Q1 and Q2. By the principle of superposition of fields, we add up the work done on Q2 against the two fields. मग या Q2 ला इन्फिनिटी पासून B पॉइंट पर्यंत आणण्यासाठी E च्या विरुद्ध कार्य करावं लागलं, Q1 च्या इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध कार्य करावं लागलं, म्हणून एकूण वर्क डन म्हणजे या दोन्ही वर्क डनची बेरीज. सो देअरफॉर वर्क डन इन ब्रिंगिंग Q2 टू R2 इज इक्वल टू E च्या विरुद्ध कार्य करावं लागलेलं आहे Q2 V of R2 बार प्लस Q1 चार्जच्या इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध कार्य करावं लागलेलं आहे Q1 Q2 अपॉन 4 पाय इप्सिलॉन 0 R12. इक्वेशन 8.19. From equation 8.18 and 8.19, potential energy of the system is equal to total work done in assembling the configuration. मग किती वर्क परफॉर्म करावं लागलं तर पहिल्यांदा Q1 आणला, कार्य किती करावं लागलं Q1 इंटू V ऑफ R1 बार. नंतर Q2 आणला, E आणि या चारचे इलेक्ट्रिक फील्ड दोघांच्या विरुद्ध कार्य करावं लागलं, किती तर एवढं Q2 V ऑफ R2 प्लस Q1 Q2 4 पाय इप्सिलॉन 0 R12. पुढचा भाग जो आपल्याला घ्यायचा आहे तो आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल इन अन एक्सटर्नल फील्ड. इथं या जागेमध्ये युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड आहे, उजव्या बाजूकडे जाणार इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी E बार आहे. हे फील्ड युनिफॉर्म आहे म्हणून इक्विडिस्टंट लाईन्सने दाखवलेलं आहे. या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण एक डायपोल ठेवलेला आहे. डायपोल म्हणजे प्लस Q चार्ज मायनस Q चार्ज सेपरेटेड बाय फायनाइट डिस्टन्स, त्यांच्यामधला डिस्टन्स 2L आहे. हा डायपोल इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेबरोबर थीटा एवढा कोन करतोय. कन्सिडर अ डायपोल विथ चार्जेस मायनस Q अँड प्लस Q separated by finite distance 2L placed in
uniform electric field E bar. It experiences a torque tau which tends to rotate it. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये चार्ज ठेवला तर त्यावरती फोर्स ऍक्ट होतो. फोर्स इज इक्वल टू चार्ज इंटू इंटेन्सिटी. मग चार्ज क्यू आहे, इंटेन्सिटी ई आहे, म्हणून या दोन्ही चार्जेस वरती फोर्स किती ऍक्ट होईल, क्यू मल्टिप्लाइड बाय ई. पॉझिटिव्ह चार्ज वरचा फोर्स इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेमध्ये असतो. निगेटिव्ह चार्ज वरचा फोर्स इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेमध्ये असतो. म्हणजे दोन इक्वल आणि अपोजिट चार्जेस या डायपोल वरती ऍक्ट होत आहेत. अशा दोन चार्जेसला आपण कपल म्हणतो आणि कपल त्या डायपोलला रोटेट करणार आहे. सो हा कपल या डायपोलला रोटेट करतो आहे म्हणजे त्याच्यावरती टॉर्क ऍक्ट होतोय आणि टॉर्कची किंमत फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सो टाऊ इज इक्वल टू पीई साइन थिटा म्हणजेच पी बार क्रॉस ई बार किंवा मॅग्निट्यूड मध्ये पीई साइन थिटा. In order to neutralize this torque, let us assume an external torque T external is applied, which rotates it in the plane of the paper from angle theta 0 to theta. आता टॉर्क क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये त्याला रोटेट करतोय. आपण त्याला बॅलन्स करण्यासाठी त्याच्यावरती विरुद्ध दिशेमध्ये म्हणजे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये त्याच्यावरती तेवढाच टॉर्क अप्लाय करणार आहोत, म्हणजे तो न्यूट्रलाइज होईल. या टॉर्कमुळे आता काय होणार आहे, तो जो डायपोल आहे तो त्या फिगरच्या प्लेन मध्ये रोटेट होणार आहे. सपोज तो रोटेट होतो आहे फ्रॉम अँगल थिटा 0 टू अँगल थिटा. थिटा 0 पासून थिटा एवढ्या डिग्रीने तो रोटेट होतोय विदाउट अँग्युलर ऍक्सेलरेशन. And an infinitesimal angular speed, work done by the external torque is equal to W is equal to, जसं वर्क इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे, रोटेशनल मोशन घडत असेल तर वर्क इज इक्वल टू टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. मग टॉर्क किती अप्लाय केलेला आहे, टाऊ एक्सटर्नल जो अँगलचा फंक्शन आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट डेल्टा थिटा प्रमाणे घडवलेलं आहे. इंटिग्रेशन टाऊ एक्सटर्नल फंक्शन ऑफ थीटा इंटू डी थीटा लिमिट्स थीटा 0 टू थीटा. सुरुवातीला त्याचा अँगल थीटा 0 होता, तिथून रोटेट करून त्याला थीटा डिग्री वरती नेलं म्हणून लोअर लिमिट थीटा 0, अप्पर लिमिट थीटा. टाऊ एक्सटर्नल टॉर्कची किंमत टाकू पीई साइन थीटा डी थीटा. इंटिग्रेशनला सॉल्व्ह करताना कॉन्स्टंट बाहेर, पीई कॉन्स्टंट आहे, साइन थीटा थीटा व्हेरिएबल आहे, साइन थीटा हा डिपेंडंट आहे, पीई कॉन्स्टंट आहे, बाहेर काढावे लागतील. पीई साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह सॉरी साइन थिटाचं इंटिग्रेशन हे मायनस कॉस थिटा आलं. लोअर लिमिट थीटा 0, अप्पर लिमिट थीटा. या फॉर्म्युल्यामध्ये मायनस कॉस थिटा जो आहे यामध्ये एकदा अप्पर लिमिट थीटा पुट करायचं, मायनस कॉस थिटा मध्ये थिटाची किंमत लोअर लिमिट थीटा 0 पुट करायचं. सो मायनस कॉस थिटाची किंमत थीटा पुट केली, मायनस पुन्हा मायनस कॉस थिटा मध्ये थिटाची किंमत लोअर लिमिट पुट केली, मायनस कॉस थिटा 0. मायनस मायनस प्लस होईल म्हणजे मायनस कॉस थिटा प्लस कॉस थिटा 0. सो इज इक्वल टू पीई कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा. दिस वर्क डन is stored as potential energy of the system in the position when the dipole makes an angle theta with the electric field. जेव्हा डायपोल इलेक्ट्रिक फील्ड बरोबर थिटा एवढा कोन करतो आहे तेव्हा त्या पोझिशन मध्ये त्या डायपोल मध्ये स्टोअर झालेली पोटेन्शियल एनर्जी ही पीई ब्रॅकेट मध्ये कॉस थिटा 0 मायनस कॉस थिटा एवढी असेल. The zero potential energy can be chosen for convenience. We can choose u of function of theta 0 is equal to 0, giving. So potential difference, work done म्हणजे potential energy मधला फरक. So u of theta minus u of theta 0 is equal to work done आहे PE
cos of theta 0 minus cos of theta. If initially the dipole is perpendicular to the electric field, हा जो डायपोल आहे हा सुरुवातीला परपेंडिक्युलर म्हणजे उभा असता या व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये असता, तर थिटाची किंमत 90 असेल. देन थिटा 0 विल बी पाय बाय 2. देन u ऑफ थिटा, थिटा 0 u ऑफ थिटा 0 0 मानलेला आहे आपण, इज इक्वल टू पीई थिटा 0 ची किंमत पाय बाय 2 पुट करायची, कॉस पाय बाय 2 मायनस कॉस थिटा. कॉस 90 0 आहे म्हणून हा टर्म 0 होईल. मग शिल्लक राहिलं पीई मल्टिप्लाइड बाय मायनस कॉस थिटा म्हणजे मायनस पीई कॉस थिटा. सो यू ऑफ थिटा इज इक्वल टू मायनस पी बार डॉट ई बार. पी बार डॉट ई बार म्हणजे पीई कॉस थिटा. मग डायपोल जर सुरुवातीला परपेंडिक्युलर असेल आणि त्याला त्या पोझिशन मधून रोटेट करून थिटा डिग्रीने रोटेट करून जर आहे त्या जागेवरती आणायचं असेल, म्हणजे सुरुवातीला तो इथं होता असा उभा होता, इथून रोटेट करून त्याला या पोझिशन वरती आणायचं आहे, तर वर्क डन विल बी मायनस पी बार डॉट ई बार. सेकंड केस मध्ये इफ इनिशियली द डायपोल इज पॅरलल टू द फील्ड ई बार, देन थिटा 0 इज इक्वल टू 0. जर हा डायपोल सुरुवातीला इलेक्ट्रिक फील्डच्या दिशेमध्ये असेल, म्हणजे ह्या दिशेमध्ये असेल, हॉरिझॉन्टल असेल, तर थिटाची किंमत ही 0 होईल. थिटाची किंमत 0 या फॉर्म्युल्यामध्ये टाकली तर u ऑफ थिटा इज इक्वल टू पीई कॉस 0 मायनस कॉस थिटा, म्हणजे पीई इज इक्वल टू u ऑफ थिटा इज इक्वल टू पीई इनसाइड द ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. मग एखादा डायपोल जर इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलेला असेल, तो इलेक्ट्रिक फील्ड बरोबर थिटा एवढा कोन करत असेल, तर जर सुरुवातीला तो परपेंडिक्युलर असेल आणि त्या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत आणायचं असेल, तर वर्क डन ची किंमत मायनस पी बार डॉट ई बार म्हणजेच मायनस पीई कॉस थिटा. जर डायपोल सुरुवातीला ऍक्सिसला पॅरलल असेल, इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल असेल आणि त्या डायपोलला त्या पोझिशन पासून या पोझिशनला आणायचं असेल, तर वर्क डन म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी विल बी पीई इनसाइड द ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. पुढचा भाग स्टडी करणार आहोत कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स, फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस इनसाइड अ कंडक्टर. फ्री चार्ज आणि बाउंड चार्ज कंडक्टर मधील हे समजून घेऊन आपण कंडक्टर्स आणि इन्सुलेटर्सचा अभ्यास करणार आहोत. व्हेन यू कम इन कॉन्टॅक्ट विथ वायर्स इन वेट कंडिशन or while opening the window of your car, you might have experienced a feeling of electric shock. Why don't you get similar experience with wooden material? जर ओलावा असेल आणि ओलावा असताना कुठेतरी आपण एखाद्या वायरला हात लागला आपल्याकडनं, तर आपल्याला शॉक लागतो. त्याच पद्धतीने जर आपण आपल्या गाडीचा दरवाजा किंवा खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत असताना हँडल जे आहे ते मेटॅलिक असतं, हँडलला जेव्हा आपण हात लावतो तेव्हा बऱ्याचदा आपल्याला शॉक फील होतो. मग असा शॉक एखाद्या वुडन मटेरियलच्या वस्तूला हात लावताना का फील होत नाही? The reason you get a shock is that there occurs a flow of electrons from one body to another when they come in contact via rubbing or moving against each other. शॉक का लागतो? एका बॉडी मधनं दुसऱ्या बॉडी मध्ये चार्ज जातो आणि तो चार्ज गेल्यामुळे आपल्याला शॉक फील होतो. शॉक इज बेसिकली अ वाइल्ड फीलिंग ऑफ करंट पासिंग थ्रू अवर बॉडी. शॉक म्हणजे काय आहे? आपल्या शरीरातनं जेव्हा करंट जातो तेव्हा तो करंट जो आपली बॉडी फील करते आहे त्या फिलिंगला आपण शॉक असं म्हणतो. कंडक्टर्स आर मटेरियल्स or substances which allow electricity to flow through them. This is because they contain
large number of free charge carriers. Free charge carriers म्हणजे free electrons. In a metal, the outer म्हणजे valence electrons are loosely bound to the nucleus and are thus free for conductivity when an external field is applied. गुड कंडक्टर्स जे आहेत यांच्यामधनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते. इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्याचं कारण त्यांच्यामध्ये असंख्य फ्री चार्ज कॅरियर्स म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. मेटलमध्ये जे काही आउटरमोस्ट ऑर्बिट असते ज्याला आपण व्हॅलन्स ऑर्बिट म्हणतो, त्या ऑर्बिट मधले जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात ते न्यूक्लियसला लूजली बाउंड असतात, म्हणून ते कंडक्टिव्हिटीसाठी फ्री आहेत. जर एक्सटर्नल फील्ड अप्लाय झालं तर या इलेक्ट्रॉन्सला व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सला एनर्जी मिळेल आणि ते मूव्ह करतील आणि कंडक्टिव्हिटी मिळेल. मेटल्स, ह्युमन्स, अर्थ अँड ॲनिमल बॉडीज आर ऑल गुड कंडक्टर्स. The main reason we get electric shocks is that being a good conductor, our human body allows a resistance free path for the current to flow from the wire to our body. मेटल्स आहेत, मानवी शरीर आहे, पृथ्वी आहे किंवा इतर कुठल्याही जनावरांची बॉडी जर घेतली तर ती गुड कंडक्टर आहे. आपल्याला इलेक्ट्रिक शॉक फील होण्याचं मेन कारण जे आहे ते आपले शरीर जे आहे ते गुड कंडक्टर आहे. आणि गुड कंडक्टर असल्यामुळे आपल्या शरीरातनं जाणारा जो करंट आहे त्याला ती विरोध करत नाही, म्हणजे त्या चार्जेसला एक फ्री पाथ निर्माण होतो, करंट फ्लो होण्यासाठी फ्री मार्ग निर्माण होतोय, त्यामुळे तो करंट आपल्या शरीरातनं फ्लो होतो. अंडर इलेक्ट्रोस्टॅटिक कंडिशन्स the conductors have following properties. कंडक्टर्सच्या काही प्रॉपर्टीज आपण बघू. इन द इंटेरियर ऑफ अ कंडक्टर नेट इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज 0. कंडक्टरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड ची किंमत 0 असते. पोटेन्शियल इज कॉन्स्टंट विदिन अँड ऑन द सरफेस ऑफ द कंडक्टर. कंडक्टरच्या आतमध्ये जेवढं पोटेन्शियल असेल त्याच्या सरफेस वरती तेवढंच पोटेन्शियल असेल. इन स्टॅटिक सिच्युएशन द इंटेरियर ऑफ द कंडक्टर कॅन हॅव नो चार्ज. स्टॅटिक सिच्युएशन म्हणजे मोशन घडत नसेल तर कंडक्टरच्या आतमध्ये कुठलाही चार्ज नसेल, दे विल हॅव नो चार्ज. इलेक्ट्रिक फील्ड जस्ट आउटसाइड अ चार्ज्ड कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द कंडक्टर ॲट एव्हरी पॉइंट. आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सच्या प्रॉपर्टीमध्ये बघितलं की लाईन्स ऑफ फोर्स म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड हे चार्जच्या सरफेसला परपेंडिक्युलर असतं. मग त्या अनुषंगाने इलेक्ट्रिक फील्ड चार्ज कंडक्टरच्या आतमध्ये आहे, म्हणून जे काही इलेक्ट्रिक फील्ड बाहेरच्या बाजूला निर्माण होईल ते त्या कंडक्टरला परपेंडिक्युलर असेल. सरफेस चार्ज डेन्सिटी म्हणजे चार्ज भागिले एरिया. सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ अ कंडक्टर could be different at different points. वेगवेगळ्या जागांवरती सरफेस डेन्सिटीची किंमत ही वेगवेगळी असू शकते. फ्री चार्जेस अँड बाउंड चार्जेस इनसाइड मटेरियल. द इलेक्ट्रिक बिहेवियर ऑफ कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स कॅन बी अंडरस्टूड ऑन द बेसिस ऑफ फ्री अँड बाउंड चार्जेस. कंडक्टर आणि इन्सुलेटरचं जे काही इलेक्ट्रिकल बिहेवियर आहे म्हणजे एक करंट पास करतो, एक करंट पास करत नाही, हे समजून घेण्यासाठी त्याचा मूल आधार जो आहे तो आहे फ्री आणि बाउंड चार्जेस. हे फ्री आणि बाउंड चार्जेस आपल्याला समजणं गरजेचं आहे. इन मेटॅलिक कंडक्टर्स द इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल्स ऑफ द atoms are loosely bound to the nucleus and hence can get easily detached and move freely inside the metal. मेटॅलिक कंडक्टर मध्ये असंख्य फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. हे फ्री इलेक्ट्रॉन्स कुठून आले तर त्याच्या ॲटम्स मध्ये जे आउटरमोस्ट शेल आहे त्या आउटरमोस्ट शेल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियसला वीकली बाउंड आहे, त्यामुळे ते सहजपणे त्या ॲटम मधून डिटॅच होऊ शकतात, वेगळे होऊ शकतात आणि मेटल मधनं ते कुठेही फ्रीली मूव्ह होऊ शकतात.
when an external electric field is applied, they drift in a direction opposite to the direction of the applied electric field. ड्रिफ्ट म्हणजे खेचणे. जर आपण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा पदार्थ ठेवलेला असेल तर त्या इलेक्ट्रॉन्स वरती, फ्री इलेक्ट्रॉन्स वरती त्या इलेक्ट्रिक फील्ड मुळे फोर्स ऍक्ट होईल आणि ते इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिक फील्डच्या विरुद्ध दिशेमध्ये ड्रिफ्ट होतील म्हणजे खेचले जातील. दिस चार्जेस आर कॉल्ड फ्री चार्जेस. या मेटॅलिक कंडक्टर मध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना काय म्हणायचं आहे? फ्री चार्जेस. The nucleus, which consists of positive ions and electrons of the inner shells, remain held in their fixed position. Valence electron free आहेत, पण nucleus which consists of positive ion, nucleus positive ion आहे, त्यामध्ये nucleus आहे आणि शेजारचे जे field shells आहेत ते shells आणि न्यूक्लियस मिळून पॉझिटिव्ह आयन तयार झालेला आहे. These immobile charges are called bound charges. हे जे इमोबाईल चार्जेस आहे, जे हलू शकत नाही, जे स्थिर आहेत, जागेवरती फिक्स्ड आहेत, त्यांना काय म्हणायचं आहे? बाउंड चार्जेस. ऍटम मध्ये न्यूक्लियस आहे, ऑर्बिट मध्ये म्हणजे शेल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतायत, आउटरमोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन लूजली बाउंड आहे, त्यामुळे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर त्या इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळून तो बाहेर पडेल. इलेक्ट्रॉन बाहेर पडला म्हणजे ऍटम वरती पॉझिटिव्ह चार्ज आला, याला आपण आयन म्हणतो. मग या आयन मध्ये काय आहे तर न्यूक्लियस आहे आणि फील्ड ऑर्बिट्स आहेत. ही न्यूक्लियस किंवा हा आयन मूव्ह होऊ शकत नाही, तो त्याच्या पोझिशन वरती फिक्स्ड राहणार आहे. मग असा इमोबाईल चार्ज जो आहे त्याला म्हणायचं आहे बाउंड चार्ज. इन इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह आयन्स ऍक्ट ॲज चार्ज कॅरियर्स, बट देअर मूवमेंट्स आर रिस्ट्रिक्टेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन देम अँड द एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर जर घेतले, उदाहरणार्थ सॉल्ट सोल्युशन, पाण्यामध्ये जर आपण सॉल्ट सोडियम क्लोराइड जर डिझॉल्व्ह केलं तर आपल्याला Na+ आयन्स आणि Cl- आयन्स मिळतात. या आयन्सना चार्ज कॅरियर्स म्हणायचं. बट देअर मुवमेंट्स आर रिस्ट्रिक्टेड बाय द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन देम अँड द एक्सटर्नल फील्ड. पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज मध्ये अट्रॅक्शन होईल, Na+, Cl- आणि ज्या एक्सटर्नल फील्ड मध्ये आहे त्या एक्सटर्नल फील्डचाही फोर्स त्यांच्यावरती ऍक्ट होईल. मग हे दोन्ही फोर्सेस त्या चार्जेसच्या मुवमेंटला रिस्ट्रिक्ट करतील, कंट्रोल करतील. इन इन्सुलेटर्स द इलेक्ट्रॉन्स आर टाइटली बाउंड टू द न्यूक्लियस अँड आर thus not available for conductivity and hence are poor conductors. इन्सुलेटर्स मधले जे सर्व इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियसला टाइटली बाउंड झालेले आहेत, म्हणून आपल्याला एकही फ्री इलेक्ट्रॉन कंडक्टिव्हिटीसाठी अवेलेबल दिसत नाही. मग असे जे पदार्थ आहेत ज्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स उपलब्ध नाहीत कंडक्टिव्हिटीसाठी, त्यांना म्हणायचं आहे पुअर कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी किंवा बॅड कंडक्टर्स. देअर आर नो फ्री चार्जेस सिन्स ऑल द चार्जेस आर बाउंड टू द न्यूक्लियस. फ्री चार्ज नाही, सर्व चार्ज न्यूक्लियसला बाउंड आहे. An insulating material can be considered as a collection of molecules that are not easily ionized. Insulating material म्हणजेच मॉलिक्युल्सचं कलेक्शन आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉन्स बाहेर काढता येत नाही, म्हणजेच ते मॉलिक्युल्स आपल्याला आयोनाइज करता येत नाही. An insulator can carry any distribution of external electric charges on its surface. इन्सुलेटर जर घेतलं तर त्या सरफेस वरती आपल्याला वाटेल तेवढा चार्ज वाटेल त्या अवस्थेमध्ये त्याच्यावरती ट्रान्सफर करता येऊ शकतो. और in its interior and the electric field in the interior can have non-zero values unlike conductors. मग इन्सुलेटर मध्ये
चार्ज मला इन्सुलेटरच्या वरच्या बाजूला बाह्य बाजूवरती पण टाकता येऊ शकतो, किंवा तो चार्ज मी कंडक्टरच्या आतमध्ये पण टाकू शकतो. पण चार्ज आतमध्ये टाकला मी आता तर तो इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करेल. म्हणजे इन्सुलेटरच्या आतमध्ये जर चार्ज ठेवला तर आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही किंमत इलेक्ट्रिक फील्डची 0 नसेल. मेटॅलिक कंडक्टर्स मध्ये आपण बघितलं की चार्ज आतमध्ये आपण ठेवला नाही, तो कंडक्टरच्या आतमध्येच ऑलरेडी आहे, ऍटम मधून तो वेगळा झालेला आहे, पण आतमधलं एकूण इलेक्ट्रिक फील्ड 0 होतं. पण इन्सुलेटर मध्ये आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ही 0 नसणार आहे, कारण ऍटम मधला एकही इलेक्ट्रॉन फ्री नाहीये, आपण बाहेरून आतमध्ये चार्ज ठेवतोय, म्हणजे त्या चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होईल. आपण इथं थांबूया. पुढचा आर्टिकल डायइलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रिक पोलरायझेशन पुढच्या अपलोडमध्ये घेऊ.